नमस्कार शेतकरी बांधवांनो आणि भगिनींनो, दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरून थेट प्रसारित होत असलेल्या कृषी दर्शन फोन इन लाईव्ह या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. मंडळी, कांदा हे महाराष्ट्रातलं प्रमुख पीक आहे. कांदा या पिकाचं विक्रमी उत्पादन आपल्या महाराष्ट्रात होत असतं. जगाच्या तुलनेत विचार करायचा झाला तर भारताचा कांदा उत्पादनामध्ये दुसरा क्रमांक आहे. एवढं सगळं उत्पादन होत असतानाही कांदा हे पीक नेहमी चर्चेत राहिलं आहे. याचं कारण आपल्यालाही माहिती आहे. कांदा शेतकरी बांधवांनाही रडवतो आणि ग्राहकांनाही रडवतो. कांद्याचे भाव हे अस्थिर आहेत, त्यामुळं त्याचा परिणाम ग्राहक आणि शेतकरी या दोन्ही वर्गांना पाहायला झालेला दिसून येतो. या कांदा पिकाचं व्यवस्थापन आपण व्यवस्थित जर केलं तर आपल्याला या कांदा पिकासाठी चांगल्या प्रकारचा भाव बाजारामध्ये कायम मिळू शकतो. त्यासाठी मूल्य साखळी व्यवस्थापन करणं फार महत्त्वाचं आहे. आणि आजच्या कृषी दर्शन फोन इन लाईव्ह या कार्यक्रमात आपण नेमकं याच विषयावर चर्चा करणार आहोत. आजचा आपला विषय आहे कांदा मूल्य साखळी व्यवस्थापन. आजचा विषय समजावून घ्या मंडळी, कांदा मूल्य साखळी व्यवस्थापन. या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आज आपण मुंबई दूरदर्शनच्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलं आहे डॉक्टर राजीव काळे सरांना. सर नमस्ते, कार्यक्रमात आपलं स्वागत. नमस्कार. नमस्कार मंडळी, डॉक्टर राजीव काळे सर नेहमी आपल्या कृषी दर्शन फोन इन लाईव्ह या कार्यक्रमात कांदा विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी येत असतात. आजही ते आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. काळे सर हे कृषी विस्तार विभागामध्ये शास्त्रज्ञ या पदावर कार्यरत आहेत. कांदा आणि लसूण संचालनालय, राजगुरुनगर, पुणे या ठिकाणी. सरांना MSc ॲग्री आणि PhD या दोन्ही विषयांमध्ये गोल्ड मेडल मिळालेलं आहे भारताचे माजी राष्ट्रपती डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्या हस्ते. सरांनी आजवर कृषी क्षेत्रातील 2 पुस्तकं लिहिली आहेत. 11 वर्षांचा सरांना या क्षेत्रातील अनुभव आहे आणि सरांना बेस्ट थेसिसचा अवॉर्डसुद्धा मिळालेला आहे. सर आपलं अभिनंदन. सर आपण चर्चेला सुरुवात करूया. सुरुवातीला मूल्य साखळी व्यवस्थापन ही जी संज्ञा आहे ही आपण विस्तारित स्वरूपात वेगवेगळ्या पिकांसाठी कशा प्रकारे वापरली जाते हे शेतकरी बांधवांना सांगावं. नक्कीच, आता तुम्ही म्हटल्याप्रमाणेच कांदा हे एक महाराष्ट्रातलं किंवा भारतातलं म्हटलं तरी चालेल एक महत्त्वाचं पीक आहे. कारण भारताचा कांदा उत्पादनामध्ये जगात दुसरा क्रमांक आहे. निर्यातीतही कांदा निर्यातीतही भारताचा फार मोठा वाटा आहे आणि भारतातील एकूण उत्पादनापैकी 40% उत्पादन एकट्या महाराष्ट्रामध्ये होतं. परंतु आपण जर कांद्याची पार्श्वभूमी पाहिली तर हे कांदा एक संवेदनशील पीक आहे. याच्या किमतीमध्ये बऱ्याच वेळा चढ उतार आपल्याला पाहायला मिळतात. त्यानंतर निर्यातीतही आपल्याला सातत्य पाहायला मिळत नाही. याची मागणी वर्षभर सातत्याने असूनही आपण त्याचा पुरवठा त्या प्रमाणात करू शकत नाही किंवा त्याच्या प्रक्रिया उद्योगांमध्ये आपण तेवढी प्रगती केलेली नाही आहे. बरोबर. तर याच्यासाठी या सगळ्याची जी कारणं आहेत तर ती एक मूल्य साखळी आहे. तर प्रत्येक पिकाची एक मूल्य साखळी असते. मग ती शेतकऱ्यांना निविष्ठा पुरवणाऱ्या कंपन्यांपासून सुरू होऊन ती अंतिम टप्प्यातल्या ग्राहकांपर्यंत असते. मग यामध्ये शेतकरी असतील, आडते असतील, दलाल असतील, विक्रेते असतील, निर्यातदार असतील, प्रक्रिया उद्योगात उद्योजक असतील, बरोबर, किंवा शेवटच्या टप्प्यात जे ग्राहक आहे तिथपर्यंत असते. मग या प्रत्येक टप्प्यावरती या मालाची मालकी ही बदलत असते आणि या प्रत्येक बदलणाऱ्या मालकीनुसार त्याची व्हॅल्यू किंवा त्याची किंमत ही बदलत राहते. त्याच्यामध्ये वाढ होत राहते. मग ती त्याच्यावरती प्रक्रिया होऊन असेल किंवा त्याची फक्त हस्तांतरणाची प्रक्रिया होऊन त्याची ग्रेडिंग असेल, पॅकेजिंग असेल, ही होऊन त्याची व्हॅल्यू वाढत जाते. परंतु आज जर पाहिलं आपण शेवटचा जो ग्राहक आहे त्याने मोजलेल्या किमतीमध्ये शेतकऱ्याचा किती वाटा आहे, ही जी मूल्य साखळी आहे त्या मूल्य साखळीमध्ये प्रत्येक टप्प्यावरती जेवढे काही घटक आहेत, मग त्याच्यामध्ये शेतकऱ्यापासून तर मिडलमॅन जे असतील तर त्या प्रत्येकाचा वाटा त्या ग्राहकाच्या किमतीत आहे.
परंतु आपल्याला जर शेतीपूरक किंवा शेतकरी प्रधान मूल्य साखळी बनवायची असेल तर त्याला शेतकऱ्याचा वाटा हा प्रत्येक घटकामध्ये असला पाहिजे आणि त्याचा वाटा हा मोठा असला पाहिजे ग्राहकाच्या रुपयामध्ये. बर बर. आज जर पाहिलं तर ग्राहकाच्या 1 रुपयामध्ये फक्त 35 ते 40% शेतकऱ्याचा वाटा आहे. म्हणून याला कुठेतरी सक्षमीकरण केलं पाहिजे. शेतकऱ्यांमध्येच नेतृत्व क्षमता आणून शेतकऱ्यांच्याच मालकीची आणि ग्राहकांनाही परवडेल अशा पद्धतीची एक मूल्य साखळी आपल्याला उभारणं आजच्या काळाची गरज आहे. आपण आता स्क्रीनवर एक स्लाइड दाखवतोय. असंघटित मूल्य साखळी काय असते आणि याविषयीची माहिती आपण शेतकरी बांधवांना काय द्याल? नक्कीच. ज्यावेळी आपण मूल्य साखळी म्हणतो, साखळीतली एक कडी असते. त्या साखळीतल्या कडीला आपण बाजूला ठेवलं तर ती धूळ खात पडते. परंतु त्या प्रत्येक कडीला आपण जोडलं तर त्याची एक चांगल्या प्रकारची साखळी तयार होते आणि प्रत्येक कडीला त्याचं महत्त्व तयार होतं. म्हणूनच आजची जी असंघटित साखळी आहे, म्हणजे शेतकरी आज आपल्या भारतामध्ये जर पाहिला तर 83% शेतकरी हा लघु शेतकरी आहे, छोटा सीमांत शेतकरी आहे. तर ह्या शेतकऱ्यांकडे तेवढं उत्पादन करण्याची क्षमता नाही की ते विकू शकतील. म्हणून शेतकऱ्यापासून जो माल पुढे जातोय या सप्लाय चेनमध्ये किंवा व्हॅल्यू चेनमध्ये, तो एक कन्सॉलिडेटर असेल किंवा वितरक असेल, त्याच्यानंतर तुमचे विक्रेते, त्याच्यामध्ये घाऊक विक्रेते असतील, किरकोळ विक्रेते असतील, निर्यातदार असतील किंवा बाकीचे प्रोसेसिंग इंडस्ट्रीज असतील. तर प्रत्येक हा आयसोलेशनमध्ये काम करतोय. तर याला कुठतरी प्रत्येकाला जोडलं पाहिजे. शेतकरी आणि ग्राहक यांच्यामधले दुवे आहेत हे कमी केले पाहिजे. बरोबर. तर त्या मूल्य साखळीमध्ये शेतकऱ्याचा जो वाटा आहे तो वाढेल. म्हणून यासाठी संघटित होणं गरजेचं आहे. शेतकऱ्यांनी संघटित होणं गरजेचं आहे. शेतकरी जर संघटित झाला तरच आपण त्याला चांगल्या पद्धतीचा न्याय देऊ शकतो. बरोबर. मग यासाठी संघटित मूल्य साखळी असणं गरजेचं आहे. मग आज जे सरकारने शेतकरी उत्पादक कंपन्यांचं जाळं तयार करण्याचं काम सुरू केलेलं आहे. हो, मी या संदर्भातच तुम्हाला आता विचारणार होतो की शेतकरी उत्पादक कंपन्या ज्या सरकारच्या वतीने स्थापन करण्यात आलेल्या आहे, याचा काय फायदा होतो या मूल्य साखळी व्यवस्थापनामध्ये? नक्कीच. शेतकरी उत्पादक कंपनी ही शेतकऱ्याच्या मालकीची आणि सहकाराच्या मूल्यांवरती आहे. सहकाराची जी मूल्य आहेत आणि त्याचबरोबर कॉर्पोरेट किंवा उद्योग जगतातली जे प्रोफेशनलिझम आहे तर त्यांचा संगम आहे एक. म्हणून सहकार प्लस कॉर्पोरेट या दोघांचा जर संगम केला तर शेतकरी उत्पादक कंपनी आपल्याला भेटते. मग त्यामध्ये शेतकरी उत्पादक कंपनीमध्ये बऱ्याच स्लाइडवर आपल्याला वेगवेगळे घटक दिसत आहेत. तर अनेक शेतकरी एकत्र येऊन किमान 10 शेतकरी किंवा 2 शेतकरी गट असतील असे एकत्र येऊन ती शेतकरी उत्पादक कंपनी आपण जर तयार केली तर त्यामार्फत आपल्याला जी मूल्य साखळी आहे तर ती सक्षम बनवता येईल. मग त्यामार्फत तुम्ही सामूहिक सुविधा केंद्र आहे ज्या निविष्ठा लागतात. कारण शेतकरी जर आपण पाहिला तर असा एकच घटक आहे, तो प्रत्येक गोष्ट होलसेलमध्ये विकतोय, त्याचा तो माल होलसेलमध्ये विकतोय, परंतु तो माल पिकवण्यासाठी ज्या काही गरजा आहेत त्या सगळ्या रिटेलमध्ये खरेदी करतोय. म्हणून हे जे गणित आहे किंवा शेतीचं जे अर्थशास्त्र हे ते कुठंतरी चुकतंय. म्हणून शेतकरी ज्यावेळी संघटित होईल आणि डायरेक्ट ज्या निविष्ठा तयार करणाऱ्या कंपनीकडून मोठ्या प्रमाणात तो माल उचलेल त्यावेळेस त्याला घाऊक किमतीत तो माल भेटेल. आणि त्यावेळी ज्यावेळी तो रिटेलमध्ये खरेदी करण्यापेक्षा रिटेलमध्ये विकेल आणि होलसेलमध्ये खरेदी करेल तर त्यावेळी त्याच्या जे शेतीचं अर्थशास्त्र आहे ते कुठंतरी सुधारेल. मग ह्या प्रत्येक टप्प्यावरती शेतकरी उत्पादक कंपनी एक कृषी निविष्ठांचं वितरण त्या शेतकऱ्यांना करू शकेल. त्याच्यानंतर वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये ते मालाचं संकलन करणं, त्याच्यावर प्रक्रिया करणं, त्याचं पॅकेजिंग करणं, त्याच्यासाठी वेगवेगळ्या बाजारपेठेंचा शोध घेणं आणि तो माल चांगल्या किमतीत ग्राहकांपर्यंत कसा पोहोचेल आणि त्याच्यातला त्याचा वाटा कसा सुधारेल यावरती शेतकरी उत्पादक कंपनी चांगल्या पद्धतीने काम करू शकते. बरोबर. शेतकरी उत्पादक कंपनीचा सहभागी तितकाच महत्त्वाचा दिसून येतो यामध्ये. आता मूल्य साखळी व्यवस्थापन ही जी संज्ञा आहे थोडीशी अवघड आहे. सर आपल्याला खूप सोप्या भाषेमध्ये ती विस्तारित करून सांगतायत. आता सर मूल्य साखळी व्यवस्थापन हे कांद्यासाठीची चर्चा आपण करतोय, पण अशी काही उदाहरणं आहेत का कृषी क्षेत्रातील काही उत्पादनांसाठी या मूल्य साखळी व्यवस्थापनाची गुढी कधीतरी उभारण्यात आली होती, याची सुरुवात कधीतरी झाली होती, पण आपल्याला माहिती नाही आहे की यालाच मूल्य साखळी व्यवस्थापन म्हणतात? काही उदाहरणं आहेत अशी?
नाही, भारतातलं पहिलं उदाहरण जर पाहायला गेलं तर अमूल. हं, अमूलने सहकारी तत्वावरती मूल्य साखळी दुधामध्ये आणली. बर स्वातंत्र्योत्तर काळामध्ये अमूलने लाखो शेतकऱ्यांना एकत्र आणलं आणि त्या शेतकऱ्यांना संघटित करून संकरित गायी, पशुखाद्य, पशुवैद्यकीय सेवा, दुधाचं संकलन, त्यावर प्रक्रिया करणं किंवा त्याच्यापासून उत्पादित पदार्थांची विक्री करणं, त्याला भारतातच नव्हे जगाची बाजारपेठ त्यांनी उपलब्ध करून दिली हो. आणि त्याचा एक ब्रँड तयार केला. हे तयार व्हायला काही दशकं गेली, पण या दशकामध्ये एक मॉडेल तयार झालं. हं, डॉक्टर वर्गसे कुरियन, भारताचे मिल्कमॅन, हो ज्यांच्या नेतृत्वाखाली ही चैन उभी राहिली आणि सरकारनेही त्यांना पाठिंबा दिला आणि आपल्या याच्यात दुग्ध क्रांती आली, श्वेतक्रांती आली. 1970च्या दशकात त्या श्वेतक्रांतीमुळं अनेक दूध उत्पादकांना चांगली कमाई त्या याच्यामधून मिळाली. विशेषतः महिलांना चांगला हातभार याच्यामध्ये राहिला बर आणि चांगलं मॉडेल एक आपल्या इथं तयार झालं. ग्राहकांना केंद्रबिंदू मानून ग्राहकांच्या पसंतीला जे उतरतं आणि कुठल्याही बाबतीत गुणवत्तेत कॉम्प्रोमाइज न करता ही व्हॅल्यू चेन तयार केली आणि ती यशस्वी झाली. बर म्हणून सहकाराचं जाळं आपल्या भारतामध्ये तयार झालं. त्याच्याच पावलावर पाऊल ठेवून आपल्याकडे साखर कारखाने साखर तयार उद्योग, झाले. हो. सहकारी साखर कारखान्यामुळे ऊसाची व्हॅल्यू चेन किंवा मूल्य साखळी तयार झाली. बरोबर. त्याच्यामध्ये शेतकरी असतील, कामगार असतील, प्रक्रियादार असतील, वाहतूकदार असतील किंवा प्रचंड लोकांना काम मिळालं, त्याच्यात मोबदला मिळाला शेतकऱ्यांना. तर या पद्धतीची झाली. अलीकडच्या काळात ज्यावेळी सरकारनं शेतकरी उत्पादक कंपन्यांवरती भर दिला, नजीकच्या काळात 10,000 शेतकरी उत्पादक कंपन्या तयार करण्याचं उद्दिष्ट सरकारने ठेवलेलं आहे. बर तर याच काळामध्ये 2010च्या ज्या दशकामध्ये सह्याद्री फार्म्स नावाची मोहाडी येथे, नाशिक येथे फार्मर प्रोड्युसर कंपनी तयार झाली हो आणि आपल्याला ते स्क्रीनवर दिसतंय वेगवेगळ्या प्रकारच्या सह्याद्री फार्म्स बद्दलची माहिती आपण माहिती. दाखवतोय. तर हे एक यशस्वी मॉडेल आपल्याला सुरुवात त्यांनी केली द्राक्षामधून, परंतु वेगवेगळ्या पिकांमध्ये ते उतरले. ते एक अम्ब्रेला ऑर्गनायझेशन तयार झाली सह्याद्री फार्म्स. त्याच्या अंतर्गत अनेक शेतकरी उत्पादक कंपन्या काम करतायत, वेगवेगळ्या पिकांमध्ये ते काम करतायत. तर अशा पद्धतीने त्यांनी क्लस्टर्स आयडेंटिफाय केलेत. बर ज्या ज्या प्रदेशात ते पीक तयार होतं त्या प्रदेशात त्या पिकासाठी शेतकरी उत्पादक कंपन्या तयार बरोबर. केल्या आणि ते एक आपण या मॉडेल मुद्द्याकडे येऊयात सर. आपल्याला एक फोन येतोय. आपल्याला मोहन चपेले फोन करतायत परभणीहून. नमस्कार मोहनजी, आपला प्रश्न विचारा. हा नमस्कार. नमस्कार. हे मूल्य साखळी जी आहे सर, हं, तर ती कांदा लसूण उत्पादनाऐवजी दुसऱ्या कुठल्या कुठल्या शेती उत्पादनासाठी आहे? बरोबर. आपला प्रश्न समजलेला आहे मोहनजी, धन्यवाद. अजून कोणकोणत्या पिकांसाठी याचं व्यवस्थापन, मूल्य साखळीचं व्यवस्थापन करता येईल? मूल्य साखळी प्रत्येक पिकासाठी असते, कारण प्रत्येक पिकात आपण जे उत्पादन घेतो तर ते कुठल्या तरी ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यासाठी घेतो आणि ते उत्पादन ग्राहकांपर्यंत पोहोचतोपर्यंत जे घटक त्याच्यामध्ये काम करतात, मग शेतकरी असेल, निविष्ठा पुरवठादार असतील, त्याच्यानंतर कामगार असतील, निर्यातदार असतील, विक्रेते असतील, त्याच्यानंतर प्रक्रिया उद्योजक असतील आणि शेवटी वितरक आणि ग्राहक, असे बरेचसे दुवे असतात. ते प्रत्येकजण याच्यामध्ये ही सप्लाय चेन किंवा व्हॅल्यू चेन तयार करण्यासाठी काम करतात. हे प्रत्येक पिकामध्ये असू शकतं. फक्त ती किती सक्षम बनवायची, प्रत्येक टप्प्यामध्ये त्याला शेतकरी केंद्रित कसं करता येईल याची आपल्याला खबरदारी घेणं गरजेचं आहे. कारण शेती शाश्वत करण्यासाठी आपल्याला शेतकरी टिकला पाहिजे, त्याला उत्पन्न चांगलं मिळालं पाहिजे. या दृष्टिकोनातून आपल्याला मूल्य साखळी उभारणं गरजेचं आहे. बरोबर. म्हणजे सगळ्या पिकांसाठी आपण याचं व्यवस्थापन करू शकतो, फक्त ते पिकांसाठी अचूक असणं फार गरजेचं आहे. आता सर, कांदा काढणीपूर्वी काय काळजी घ्यावी जेणेकरून त्याचा परिणाम हा थेट मूल्य साखळीशी जोडला गेला आहे? नक्कीच. मूल्य साखळी ही 2 भागामध्ये आपण विभागू शकतो. एक बॅकवर्ड लिंकेज आणि फॉरवर्ड लिंकेज. म्हणजे उत्पादन घेताना किंवा उत्पादन काढल्याच्या अगोदर आपल्याला काय काय त्याच्यामध्ये काळजी घेतली पाहिजे. आज जर आपण विचार केला तर शेतकरी हा जागरूक झालेला आहे. शेतकरी आणि ग्राहक दोघेही जागरूक झालेले आहेत. ग्राहकांना जशी मागणी आहे, ग्राहकांची जी मागणी आहे ती शेतकऱ्याला पुरवता आली पाहिजे. त्यांच्या मागणीनुसार जर तुम्ही उत्पादन घेतलं
तरच तुमच्या मालाला किंमत जास्त मिळू शकते. म्हणून ज्यावेळी तुम्ही उत्पादन करताय तर त्यावेळेस ग्राहकांना काय पाहिजे, कुठल्या क्वालिटीचा माल पाहिजे, तर याला उद्दिष्ट ठेवून करू शकता. मग त्याच्यासाठी तुमच्या कुठल्या व्हरायटी चांगल्या आहेत, त्याच्यापासून उत्पन्न कसं जास्त मिळू शकतं. मग भारतामध्ये आपण कांद्याचंच उदाहरण घेतलं तर उत्पादकता फक्त 18 टन प्रति हेक्टरी आहे. जर इतर देशांची तुलना केली तर जगाची सर्वोत्तम उत्पादकता आहे 65 टन प्रति हेक्टरी. बरं, मग आपण त्या तुलनेत कुठेतरी कमी पडतो. खूप मोठी तफावत आहे. मोठी तफावत आहे. म्हणून शेतकऱ्यांना चांगल्या नवीन नवीन सुधारित जातींचा अवलंब केला पाहिजे. आपल्या जमिनीचा पोत आहे तो खालावतोय. आपल्या त्या उत्पादनामध्ये कुठेतरी केमिकलचा रेसिड्यू येतोय, रासायनिक अंश त्याच्यामध्ये राहिल्यामुळे निर्यात करताना त्याच्यामध्ये आपल्याला त्रुटी दिसून येत आहेत. युरोपियन कंट्री किंवा डेव्हलप्ड कंट्री रेसिड्यू फ्री मालाची मागणी करतात. बरोबर. तर यासाठी आपण शेतकऱ्यांना कुठेतरी जागरूक केलं पाहिजे. आपल्या जमिनीची क्वालिटी आहे ती आपल्याला कुठेतरी सुधारवली पाहिजे. मग त्याच्यात सेंद्रिय किंवा जे जीवाणू आहेत, फायदेशीर जीवाणू आहेत, त्यांचा वापर जास्त वाढून आपल्याला ते केलं पाहिजे. बरोबर. ज्यावेळी आपण उत्पादन घेतोय, निविष्ठा आपल्याला कमी दरामध्ये मिळाली पाहिजे. ज्यावेळेस आपण खर्च वाचवू त्याच्यासाठी यांत्रिकीकरण आपल्याला झालं पाहिजे. म्हणून यांत्रिकीकरण, निविष्ठा चांगल्या पद्धतीच्या वापरल्या, सेंद्रिय शेतीकडे आपण वळालो तर या पद्धतीने आपण रेसिड्यू फ्री जर माल तयार करायला लागलो की जो ग्राहकांच्या पसंतीस पडेल, तर या पद्धतीने आपल्याला काढणीपूर्व किंवा तो माल बाजारात पाठवायच्या अगोदर आपल्याला काळजी घेणं फार गरजेचं आहे. जेणेकरून तो माल जेव्हा बाजारात येईल तेव्हा त्याला चांगल्या प्रकारचा भाव बाजारामध्ये उपलब्ध होईल. आता या संदर्भातील अजून सविस्तर चर्चा आपण करूयात, पण घेऊयात एक छोटीशी व्यावसायिक विश्रांती. नमस्कार मंडळी, विश्रांतीनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. कृषी दर्शन फोन इन लाईव्ह या कार्यक्रमात आज आपण कांदा मूल्य साखळी व्यवस्थापन या विषयावर चर्चा करतोय आणि आपल्याला मार्गदर्शन करतायत डॉक्टर राजीव काळे सर. डॉक्टर काळे सर, यापूर्वी आपण व्यवस्थापनाच्या वेगवेगळ्या गोष्टी आपण शेतकरी बांधवांना सांगितल्या. आता आपण जिथं कार्यरत आहात ते कांदा आणि लसूण संचालनालय राजगुरुनगर आणि आपल्या महाराष्ट्रातली कृषी विद्यापीठं यांची भूमिका काय आहे या बाबतीमध्ये? नक्कीच. ज्यावेळेस आपण कांद्याची किंवा इतर पिकांची मूल्य साखळी आपण पाहतो तर त्यावेळेस प्रत्येक मूल्य साखळीमध्ये तंत्रज्ञानाची जोड देणं फार गरजेचं आहे. आणि यासाठी कांदा आणि लसूण संशोधन संस्था असेल किंवा कृषी विद्यापीठं असेल, यामध्ये संशोधन आणि विस्ताराचं कार्य चालतं. तर या दरम्यान शेतीला जे निविष्ठा लागते तर त्याच्यात सर्वात महत्त्वाचा भाग आहे ते सुधारित जाती किंवा बियाणं. तर कांदा आणि लसूण संशोधन संस्थेने सुरुवातीपासून आतापर्यंत 10 कांद्याच्या वेगवेगळ्या जाती किंवा वाण तयार केलेले आहेत. तर यामध्ये खरीप हंगामासाठी भीमा सुपर, भीमा शुभ्रा, भीमा डार्क रेड, भीमा राज, भीमा रेड अशा पद्धतीच्या कांद्याच्या जाती तयार केलेल्या आहेत. यानंतर रांगडा हंगामासाठी भीमा शक्ती किंवा भीमा रेड यासुद्धा जाती आपण चांगल्या पद्धतीने उत्पादन देऊ शकतात. रब्बी हंगाम जो साठवणुकीसाठी फार महत्त्वाचा असतो, तर या हंगामामध्ये भीमा शक्ती, भीमा किरण, भीमा सफेद या पद्धतीच्या जातींचा विशेष सहभाग आहे. त्यानंतर कृषी विद्यापीठ असेल त्यांनीसुद्धा आपापल्या कांद्याच्या नवीन नवीन वाण तयार केलेले आहेत. त्यामध्ये फुले समर्थ, बसवंत 780 राहुरी कृषी विद्यापीठाने तयार केलेले वाण आहेत. तर या व्यतिरिक्त कांदा आणि लसूण संशोधन संस्था कांदा पिकवताना आपल्याला ज्या समस्या येतात त्याच्यासाठी प्रोडक्शन टेक्नॉलॉजीज तयार करतात. मग त्यामध्ये खरीप कांदा उत्पादनाची तंत्रज्ञान असेल, त्याच्यानंतर एकात्मिक कीड आणि रोग व्यवस्थापन असेल, एकात्मिक न्यूट्रिएंट मॅनेजमेंट असेल, त्याच्यानंतर बाकीच्या ज्या पोस्ट हार्वेस्ट टेक्नॉलॉजी आहेत तर त्याच्यामध्ये काढणी पश्चात तंत्रज्ञानामध्ये तुम्हाला कांदा चाळीचा फार मोठ्या प्रमाणात उपयोग होतोय. कांदा साठवणुकीमध्ये कांद्याची प्रतवारी करण्याचं यंत्रही कांदा लसूण संशोधन संस्थेने तयार केलेलं आहे. तर या सगळ्याचा उपयोग शेतकऱ्यांना कुठंतरी होतोय. आणि जे तंत्रज्ञानाचं बॅकस्टॉपिंग आहे, जे टेक्नॉलॉजी बॅकस्टॉपिंग आहे, हे विद्यापीठ किंवा संशोधन संस्था यांच्यामधूनच येतं आणि त्याचा फायदा ह्या मूल्य साखळीमध्ये होतो. निश्चित होतो. आणि याला आज जे भारत सरकार नवीन उद्योजकांना प्रमोट करते, त्यामध्ये शेतकरी उत्पादक कंपनी असतील किंवा नवीन तरुण उद्योजक असेल, तर यांनाही कुठेतरी
पुढच्या पायरीवरती आणायचं काम हं. आज आमचं कांदा आणि लसूण संशोधन संस्था करत आहे. तर याच्यामध्ये ॲग्री बिझनेस इन्क्युबेशन सेंटर एक कांदा आणि लसूण संशोधन संस्थेमध्ये तयार केलेलं अरे आहे. वा. तर याच्यामध्ये नवीन युवा शेतकरी असतील, नवीन स्टार्टअप्स असतील किंवा शेतकरी उत्पादक कंपन्या असतील, तर यांच्याकडे ज्या नवीन संकल्पना आहे ही मूल्य साखळी अधिक मजबूत करण्यासाठी, हां. तर त्यांना आम्ही आमंत्रित करतो. नवीन संकल्पनांवरती त्यांना काम करण्यासाठी प्रवृत्त करतो, त्यांना सहाय्य करतो. हं. मग कांदा आणि लसूण संशोधन संस्थेमध्ये त्यांना वर्क स्पेससुद्धा आम्ही देतोय. बरं. ज्या काही प्रयोगशाळा आहेत त्यांचा ॲक्सेस त्यांना देतोय. अरे वा. त्यांना नेटवर्किंगसाठी मदत करतोय, त्यांना प्रशिक्षणाची मदत करतोय. मग त्यांची जी कॅपॅसिटी बिल्डिंग करायचं काम आहे तर ते ह्या संस्था करतायत. तर त्यामुळे या मूल्य साखळीमध्ये फार मोठा वाटा या संस्थांचा आहे. एकूणच कांदा लसूण संचालनालय असेल किंवा आपली कृषी विद्यापीठं असतील महाराष्ट्रातील, ही खूप जबाबदारीनं आणि मेहनतीनं या गोष्टीवरती काम करत आहेत. खरंच हे कौतुकास्पद आहे. आपल्याला कार्यक्रमात या ठिकाणी एक फोन येतोय. सतीश दुकानदार आपल्याला फोन करतायत बुलढाण्यावरून. हा सर. नमस्कार, आपलं कार्यक्रमात स्वागत. सतीशजी, आपला प्रश्न विचारा. सर नमस्कार. मी चिखली जिल्हा बुलढाणा सतीश दुकानदार बोलतो. हो, बोला. सर आम्ही अर्धा एकर मध्ये कांद्याचं बी टाकलं होतं. बर. त्यातून आम्ही रोप उचलून आम्ही त्याची लागवड केली. हं. लागवड करीत असताना 24-24-0 त्याच्यामध्ये खताचं प्रमाण टाकलं होतं. बर बर. सिलिकॉन बेसच्या 2 फवारण्या केल्या. हं. परंतु 5 महिन्यानंतर ज्यावेळेस कांदा काढला हं. हं. तर त्यामध्ये टोंग्याचं प्रमाण जास्त आलं आणि त्याला वरतं फुलं आले. त्यामुळं बर आता बर बर. बाजारात नेल्याच्या नंतर ते ग्राहक त्याला पसंती दाखवत नाही. हो 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 हो. तर मग याच्यामध्ये आमचं नियोजन काय चुकलं किंवा त्याच्याबद्दलचं मार्गदर्शन पाहिजे होतं सर. बरोबर. सतीशजी, आपला प्रश्न फार सविस्तर आहे आणि खूप चांगला प्रश्न आहे. अर्धा एकरामध्ये त्यांनी कांद्याची लागवड करून या खतांची मात्रा दिली होती, पण त्याला पोंग्याची अडचण आणि बाजारात भाव असा म्हणावासा मिळत नाहीये. कुठं नियोजनात गडबड झाली त्यांच्याकडून? नक्कीच मी आत्ताच एक 5 मिनिटापूर्वी कांद्याच्या वेगवेगळ्या वाणांचा उल्लेख केला. हं. तर हे जे वाण विकसित केलेले आहेत तर ते हंगामानुसार आहे. हं. खरीप हंगाम, रांगडा हंगाम आणि रब्बी हंगाम. तर कांदा पीक हे तापमानाला, हवामानाला फार संवेदनशील आहे. जर तुम्ही खरीप हंगामाच्या वाणांचा विचार केला तर खरीप हंगामात तापमान जास्त असतं बर. आणि ते खरीप हंगामातले वाण तुम्ही जर हिवाळ्यात लागवड केली तर त्याला कमी तापमानामध्ये त्याच्यावरती डेंगळे येण्याचे चान्सेस जास्त असतात. म्हणून त्या हंगामामध्ये म्हणजे रब्बी हंगामासाठी किंवा रांगड्या हंगामासाठी त्या हंगामात शिफारस केलेलेच बियाणे किंवा ते वाण वापरले गेले पाहिजेत. हं. खरीपाचे वाण जर तुम्ही रब्बी हंगामात वापरले तर जास्त थंडीमुळे त्याच्यावरती परिणाम होऊन त्याला डेंगळे येण्याचं प्रमाण वाढू शकतं. बरोबर. किंवा रब्बी हंगामातले जर तुम्ही वाण खरीपात वापरले तर अतिपावसामुळे किंवा रोगराईमुळे त्याच्यावरती परिणाम होऊन ते पीक नष्ट होण्याचा धोका मोठ्या प्रमाणात असतो. बरोबर. सतीश दुकानदार यांचा हा प्रश्न होता. सतीशजी, अपेक्षा आहे तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर मिळालं असेल. डॉक्टर काळे सर, यापूर्वी आपण कांदा पश्चात काही प्रक्रिया आहेत ज्यासाठी विद्यापीठाचं योगदान आहे, कांदा लसूण संचालनालयाचं योगदान आहे, काही मशीन्स आपण विकसित केलेल्या आहेत. तर आता कांदा प्रतवारी मशीन जी आहे आपल्याकडून विकसित करण्यात आलेली, त्याबद्दलची माहिती आपण शेतकरी बांधवांना देऊयात. नक्कीच. ज्यावेळेस काढणी पश्चात आपण तंत्रज्ञान वापरतो तर त्यावेळेस काढणी पश्चात काढणीनंतर आपल्याला त्याला सुकवणं फार महत्त्वाचं आहे कांद्याला. विशेषतः आत्ताचा जो हंगाम आहे रब्बी हंगाम आहे. रब्बी हंगामातला कांदा काढल्यानंतर बरेचसे शेतकरी तो साठवणुकीच्या दृष्टीने तयार करतात. हो. तर त्याला व्यवस्थित सुकवलं गेलं पाहिजे. त्याची जी पात आहे ती वाळल्यानंतर, सुकल्यानंतर, मान बारीक झाल्यानंतर 2 ते 3 सेंटीमीटरवरती कापली गेली पाहिजे. त्याला सावलीत 10 ते 15 दिवस सुकवलं पाहिजे आणि नंतरच तो साठवणुकीसाठी वापरला पाहिजे. बरं. तर साठवणुकीसाठी वापरताना तर त्याचं प्रतवारीही करणं गरजेचं हो, आहे. हो, हो. साठवणुकीतला कांदा टप्प्याटप्प्यानं जर मार्केटमध्ये आणला तर शेतकऱ्यांना चांगला बाजारभाव मिळतो. परंतु प्रतवारी त्याची करणं फार गरजेचं आहे. जर तुम्ही त्याची प्रतवारी योग्य केली नाही तर तुम्हाला सर्वसाधारण त्याचा मार्केट रेट मिळतो. परंतु जर प्रतवारी केली, जर आपण पाहिलं तर कांदा आणि लसूण संशोधन संस्थेने एक ओनियन ग्रेडर तयार केलेलं आहे. तर त्याच्यामध्ये 35 ते 50 mm किंवा 50 ते 60 mm, 60 ते 70 आणि 70 mmच्या वरती अशा वेगवेगळ्या प्रकारांमध्ये त्याचं ग्रेडिंग केलं जातं. बरं बरं. आणि त्या पद्धतीने तो जर आपण ग्राहकांचा विचार केला तर ग्राहकांना छोट्या साईजचा कांदा, मीडियम साईजचा कांदा गृहिणींना
पसंत असतो. जर हॉटेल्समध्ये आपण गेलो तर मोठ्या आकाराचा कांद्याला त्याला प्राधान्य दिलं जातं. हां. एक्सपोर्टसाठी सुद्धा वेगवेगळ्या देशांची वेगवेगळी रिक्वायरमेंट असते. म्हणून ग्रेडिंग फार महत्त्वाची. वेगवेगळ्या ग्रेडचा ज्या त्या ग्राहकाला पसंतीस पडेल अशा पद्धतीच्या आकाराचा कांदा आपण जर दिला हां. तर त्याच्यात पासून आपल्याला चांगली किंमतही मिळू शकते. आता ग्रेडिंग ज्या पद्धतीने महत्त्वाचं आहे तितक्याच पद्धतीने त्याचं आकर्षक पॅकिंग होणं पण फार गरजेचं आहे. याविषयीची काय माहिती द्याल आपण? पॅकिंगसाठी आपण ज्या तागाच्या बॅग आहेत तर त्या बॅग वापरतो किंवा लिनो बॅगसुद्धा वापरतो आपण. हां. परंतु प्रत्येक बाजारपेठेसाठी किंवा प्रत्येक देशासाठी वेगवेगळ्या वजनाची पॅकिंग त्यांना गरजेची असते. भारतात जर पाहिलं आपण मार्केटमध्ये आपण जर गेलो तर एक 50 किलोची लिनो बॅग असेल किंवा तागाची बॅग असेल तर त्या बॅगेचं पॅकिंग आपल्याला मिळतं. बरं. वेगवेगळ्या देशांमध्ये वेगवेगळ्या, कुठं 5 किलोचं, कुठं 10 किलोची, कुठं 25 किलोची, तर कुठं 50 किलोची, अशा वेगवेगळ्या आकाराच्या बॅगेचं पॅकिंग आपल्याला आकर्षकपणे करून त्याची निर्यात करू शकतो. बरं. इवन आजकाल मॉलमध्ये सुद्धा 5 किलोच्या बॅग ग्राहकांना विक्रीसाठी हव्या उपलब्ध असतात. आहेत. तर त्या 5 किलोच्या बॅगांमध्ये पॅकिंग करून मॉलमध्ये किंवा रिटेल आउटलेटमध्ये आपण कांदा पाहायला मिळतो. बरं. आता हे झालं पॅकिंग आणि ग्रेडिंगच्या संदर्भातील. पण आता कांद्याच्या भावाकडे आपण येऊयात. कांद्याचा भाव अस्थिर आहे हे आपण सुरुवातीलाच सांगितलं. शेतकरी बांधवांचा बराचसा अनुभव पण आहे. पण आता यासाठी सरकारच्या काही योजना आहेत, प्रयत्न करतं सरकार नेहमी. याविषयी आपण बोलूयात. पण तत्पूर्वी शेतकरी बांधवांकडून काय प्रयत्न व्हायला पाहिजेत, काय सांगाल आपण? नाही, शेतकऱ्यांनी कांदा फक्त पिकवला नाही पाहिजे. कांदा पिकवल्याबरोबरच त्याच्या पुढचे जे धागे आहेत ते सुद्धा शेतकऱ्याच्या हातात पाहिजेत. म्हणून ती मूल्य साखळी किंवा वर्षभर कांद्याची आपण उत्पादन जे घेतोय त्याची मागणी आणि पुरवठा याचा अभ्यास शेतकऱ्यांकडे असणं गरजेचं आहे. शेतकरी कांदा पिकवतो तर आपल्याला उत्पादन खर्च किती येतो, प्रति किलोला किती खर्च आपल्याला येतोय याचा अंदाज शेतकऱ्याला पाहिजे. तो किती रुपयापर्यंत विकला गेला पाहिजे ते पाहिजे. कुठल्या महिन्यामध्ये कांद्याला चांगला बाजारभाव मिळतो त्याच्यासाठी पण आपण त्याचं आकलन केलं पाहिजे. तर आपण पाहिलं तर कांदा 3 हंगामामध्ये पिकतो. मग त्याच्यामध्ये खरीप असेल, रांगडा हंगाम जो लेट खरीप हंगाम आहे तो, आणि रब्बी हंगाम. सर्वात जास्त कांदा हा रब्बी हंगामामध्ये पिकवला जातो. 60 ते 65 म्हणजे 260 लाख टन एवढा कांदा आपल्या भारतामध्ये उत्पादित होतो. त्याचा 60 ते 65% कांदा फक्त ह्या 2 महिन्यात म्हणजे मार्च एप्रिलमध्ये काढला जातो. आणि तो एवढ्या मोठ्या प्रमाणात काढलेला कांदा जर मार्केटमध्ये आला तर ह्या 2-3 महिन्यात आपल्याला 5 ते 10 रुपयापर्यंतचीच किंमत त्या कांद्याला मिळते. कारण मार्केटमध्ये कांद्याची गर्दी आपल्याला पाहायला मिळते. मग यासाठी कांदा कधी पिकवला पाहिजे किंवा कसा टिकवला पाहिजे, म्हणजे कांदा कसा पिकवावा त्यापेक्षा कसा विकावा याची गरज शेतकऱ्यांना आज जास्त आहे. बरोबर. म्हणून जर आपण खरीप हंगाम जर पाहिला तर खरीप हंगामामध्ये थोडंफार उत्पादन कमी येतं, परंतु त्याची काढणी जी होती ती ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यामध्ये होती. तर त्या ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यामध्ये आपण जर पाहिलं तर जो ग्राफ आहे, आपण एक आलेख आता प्रेक्षकांना दाखवूयात. तर त्या आलेखामध्ये जर पाहिलं आपण तर कांद्याच्या ज्या किमती आहेत तर त्या जुलैपासून वाढायला लागतात. जुलैपासून वाढलेल्या कांद्याच्या किमती डिसेंबर-जानेवारीपर्यंत चढ्या भावाने राहतात. त्यामध्ये सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्ये त्याची किंमत 20 रुपयाच्या वरती राहते. ही सर्वसाधारण किंमत आहे. आणि इतर जे महिने आहेत त्याच्यामध्ये जानेवारी ते मेपर्यंत किंवा जूनपर्यंत तर त्याची किंमत आपल्याला 5 ते 10 रुपयाच्या दरम्यानच पाहायला मिळते. याचं कारण जे उत्पादनामध्ये जो असमतोल आहे, म्हणजे ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये खरीपाचा कांदा काढला जातो, त्याच्यानंतर डिसेंबर-जानेवारीमध्ये लगेच रांगडा कांदा काढला जातो आणि मार्च-एप्रिल-मेमध्ये रब्बी हंगामाचा कांदा काढला जातो. ते 6 महिने कांद्याचं उत्पादन होतंय, परंतु पुढं जूनपासून ते ऑक्टोबरपर्यंत कुठलाच कांदा शेतातून काढला जात नाही. तर या काळात शेतकऱ्यांनी साठवणूक करणं फार मोठ्या प्रमाणात गरजेचं आहे. बरोबर. आणि या साठवणूक केलेल्या कांद्याला जर टप्प्याटप्प्याने तुम्ही मार्केटमध्ये आणला तर तुम्हाला एक सर्वसाधारण चांगली किंमत तुमच्या कांद्याला मिळू शकते. बरोबर. खरीप हंगामाचं उत्पादन हे पावसावरती किंवा हवामानावरती अवलंबून असतं, त्याच्यात सुनिश्चितता नसते. म्हणून साठवणूक आणि खरीप हंगामाची लागवड, ज्या भागामध्ये पाऊस कमी आहे किंवा जो भाग सुटेबल आहे खरीप प्रोडक्शनसाठी, तर या भागामध्ये खरीपाचं उत्पादन
घेण्यावरती शेतकऱ्यांनी भर दिला पाहिजे. बरं. त्याच्यासाठी सुधारित जाती आणि सुधारित तंत्रज्ञानाचा वापरही तुम्ही केला पाहिजे, तरच तुम्हाला कुठेतरी चांगली किंमत तुमच्या मालाला मिळू शकते. डॉक्टर काळे सर, आपण या ठिकाणी खूप महत्त्वाच्या बाबी शेतकरी बांधवांना सांगितलेल्या आहेत. शेतकरी बांधवांना आपण या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन आपल्या दृष्टीने कांद्याच्या मूल्यवर्धनामध्ये कसा उपयोग होऊ शकतो, फायदा होऊ शकतो, यासाठी प्रयत्न करूया. सरकारच्या योजना आपण जाणून घेऊया. तत्पूर्वी आपल्याला एक फोन येतोय. ईश्वरदास घनगाव आपल्याला फोन करतायत जालन्याहून. नमस्कार ईश्वरजी. हा म्हणलं, कांदा प्रक्रियेवर मला प्रश्न विचारायचा होता सरांना. हो, विचारा. हो. हां, आपला टी व्ही संचाचा आवाज बंद ठेवा आणि आपला प्रश्न विचारा. हा सर, कांदा कांदा प्रक्रियासाठी कोणती जात वापरावी? हां, ईश्वरजी, आपला प्रश्न समजलेला आहे. कांदा प्रक्रियासाठी जात कोणती वापरावी असा त्यांचा प्रश्न आहे. नक्कीच कांदा प्रक्रिया उद्योग अजून त्या मोठ्या प्रमाणात आपल्याकडे तयार झालेले नाही आहेत. परंतु कांदा प्रक्रिया करण्यासाठी विद्राव्य घन पदार्थ जे कांद्यामध्ये आहेत, तर त्याचा फार मोठा वाटा आहे. विद्राव्य घन पदार्थ म्हणजे टोटल सॉल्युबल सॉलिड्स ज्या कांद्याच्या जातीमध्ये 18% किंवा 18 ब्रिक्सच्या वरती असतील, तर ते कांदा प्रक्रिया उद्योगासाठी चांगले आहेत. विशेष करून डिहायड्रेशन किंवा निर्जलीकरण जे उद्योग आहेत, तर त्याच्यामध्ये पांढऱ्या रंगाचा कांदा वापरला जातो आणि ज्याचा ब्रिक्स म्हणजे TSS 18 ब्रिक्सच्या वरती आहे, 16 ब्रिक्सच्या वरती, अशा पद्धतीचा कांदा वापरला गेला पाहिजे. पांढरा कांदा जर वापरला तर शेवटचा जो आपल्याकडे तयार होतो डिहायड्रेटेड ओनियन किंवा निर्जलीकरण कांद्याची पावडर असेल किंवा काप असेल, तर तो त्याचा कलर पांढरा तयार होतो. आणि तो कुठल्याही पदार्थात आपण वापरला तरी त्या पदार्थाच्या रंगावरती काही परिणाम होत नाही. आकर्षक रंग त्याला तसाच राहतो. लाल कांद्याचा वापर केला तर त्याचा ब्राऊन कलर तयार होतो. तर त्याच्यामुळे त्याला मागणी कमी आहे. म्हणून पांढरा कांदा आणि ज्याचा विद्राव्य घन पदार्थ ज्याच्यात जास्त आहे 18च्या वरती, तर अशा पद्धतीचा कांदा आपण वापरला गेला पाहिजे. बरोबर. आता शासनाच्या काही वेगवेगळ्या योजना आहेत या संदर्भातल्या व्यापारासाठी, हे आपण जाणून घेऊयात. पण तत्पूर्वी आपण घेऊयात एक छोटीशी व्यावसायिक विश्रांती. नमस्कार शेतकरी बांधवांनो, विश्रांतीनंतर आपलं कृषी दर्शन फोन इन लाईव्ह या कार्यक्रमात स्वागत करतो. आज आपण कांदा मूल्य साखळी व्यवस्थापन या विषयावर चर्चा करतो आणि आपल्याला डॉक्टर राजीव काळे सर मार्गदर्शन करतायत. डॉक्टर काळे सर, यापूर्वी आपण शेतकरी बांधवांनी काय दक्षता घ्यायला पाहिजे याविषयी सांगितलं, पण आता सरकारच्या काय योजना आहेत, सरकारची काय भूमिका आहे याविषयी आपण सांगावं. नक्कीच आपण ज्यावेळेस कांद्याचा व्यापार याबद्दल बोलत होतो, तर त्यामध्ये जर आपण उत्पादन पाहिलं तर याच्यात प्रादेशिक असमतोल सुद्धा आहे. वर्षभर जरी आपण असंतुलित उत्पादन पाहिलं तरी प्रादेशिक असमतोल आहेत. महाराष्ट्रात जर आपण पाहिलं तर 40% देशाचं उत्पादन होतं. मध्य महाराष्ट्रातली काही राज्य असतील, मध्य प्रदेश, कर्नाटका, राजस्थान, गुजरात, बिहार, या राज्यांमध्ये जवळपास 60 ते 70% कांद्याचं उत्पादन केंद्रित आहे. बरोबर. तर या व्यतिरिक्त जो प्रदेश आहे त्याच्यामध्ये कांद्याचं उत्पादन नगण्य आहे. मग त्या राज्यांना कांदा पुरवण्याची जबाबदारी या राज्यांची आहे, म्हणजे विशेष करून महाराष्ट्राची. तर हा आंतरराज्यीय जो व्यापार आहे त्याला चालना देण्यासाठी किंवा जे बाजार समित्या आहेत तर त्यांना डिजिटलाइज करण्यासाठी ई-नाम ही एक सुरुवात, म्हणजे डिजिटल प्लॅटफॉर्म ओपन करून देशातील कुठलाही व्यापारी त्या डिजिटल प्लॅटफॉर्मवरती शेतकऱ्याच्या मालाला बोली लावू शकतो. तर यासाठी ई-नाम किंवा राष्ट्रीय कृषी बाजार. बरं, आता आपण वेगवेगळ्या प्रकारचे रंग वापरलेले दिसत आहेत नकाशामध्ये. त्यामध्ये पिवळा रंग साधारण कशासाठी आहे? पिवळा रंग ज्या राज्यामध्ये राष्ट्रीय कृषी बाजार किंवा ई-नाम ह्या जास्त मोठ्या प्रमाणात समित्या त्या ई मार्केटशी जोडलेल्या आहेत, त्याचं चित्र आपण या ठिकाणी पाहू शकतो. तर या पद्धतीने ई-नामची एक सुविधा, जे लिलाव आहे ते इलेक्ट्रॉनिक मार्फत तुम्हाला स्क्रीनवरती पाहायला मिळतात आणि कोणीही भारतातून त्या कांद्यासाठी किंवा कुठल्याही शेतमालासाठी बोली लावू शकतो. त्याचप्रमाणे जी वाहतूक आहे, तर आपण जर पाहिलं तर नॉर्थ ईस्टर्न स्टेट्स असतील, पूर्वेकडील राज्य असतील, आसाम असेल, नागालँड असेल, मिझोराम असेल, तर त्या राज्यांमध्ये कांदा पिकत नाही किंवा भाजीपाला फार नगण्य होतो.
तर तिथपर्यंत माल वाहतूक करण्यासाठी खर्च जास्त येतो. तर हो. त्यासाठी भारत सरकारने काही योजना केलेल्या आहेत. तर बरं. त्याच्यासाठी ट्रान्सपोर्टेशन सबसिडी जी आहेत, वाहतुकीवरती जी सबसिडी आहे ती तयार केलेली आहे. नंतर किसान रथ हो, किसान म्हणून रथ. एक ॲप तयार केलेलं. त्याच्यामध्ये शेतकरी उत्पादक कंपन्या असतील, शेतकरी असेल, त्यांना वाहतूकदारांशी जोडलेलं आहे. तर तुमच्या मालाची जर किती माल आहे त्याची इन्फॉर्मेशन जर तुम्ही त्या ॲपमध्ये टाकली तर त्या पद्धतीने वाहतूकदारांचा पुरवठा त्या ॲपमध्ये तुम्हाला जोडला जाऊ शकतो. हां. त्याच्यानंतर किसान रेल आणि कृषी उडान या 2 नवीन योजना सुरू केलेल्या आहेत. ते किसान रेल ट्रेनमधून आपण जो नाशवंत आहे किंवा सेमी पेरिशेबल माल आहे तर तो आपण त्या पूर्वेकडील राज्यांकडपर्यंत पोहोचू शकतो. त्याला सबसिडी 50% अनुदानही दिलं जाते. कृषी उडान जो जास्त नाशवंत माल आहे तर त्याला आपल्याला हवाई मार्गाद्वारे कमी वेळेमध्ये त्या राज्यांमध्ये हिली एरियामध्ये आपण लवकरात लवकर पाठवू शकतो. त्याच्यासाठी सुद्धा अनुदान सरकारने किंवा स्पेशल विमानाची सोय त्याच्यासाठी केलेली आहे. शेतकरी बांधवांनो, शासनाच्या या योजना आपण समजावून घ्या आणि या योजनांचा फायदा आपल्या कांदा पिकाला चांगला भाव मिळवून देण्यासाठी निश्चित त्याचा फायदा घ्या. आता डॉक्टर काळे सर, आपल्याला कांदा निर्यात करण्यासाठी मूल्य साखळी व्यवस्थापनेमध्ये कशा प्रकारचे बदल होणं अपेक्षित आहे? नक्कीच. जर आपण पारंपरिकरित्या पाहिलं तर जो निर्यात होणारा कांदा आहे, निर्यातदार आणि शेतकरी यांच्यामध्ये दुवा नाही आहे. आजही निर्यातदार जर पाहिला तर बाजार समित्यांकडून माल उचलतोय आणि तो निर्यात करतोय. त्याची प्रॉपर प्रतवारी न करता त्याच पद्धतीने तो माल पाठवला जातोय. तर यासाठी कुठल्या देशासाठी कुठल्या प्रकारचा माल जाणं गरजेचं आहे. आणि आज आपण जर पाहिलं तर भारतातून दरवर्षी 15 लाख टन ते 25 लाख टनापर्यंत इतका एक्सपोर्ट त्याच्यामध्ये केला जातोय दरवर्षी. तर त्यात जर पाहिलं आपण तर महत्त्वाचे जे देश आहेत तर ते देश आहेत बांगलादेश असेल किंवा आपले अरेबियन कंट्रीज असतील, अरेबियन देश असतील त्या याच्यामध्ये. तर त्या बांगलादेशला त्यांच्या रिक्वायरमेंटच्या म्हणजे मागणीच्या अर्धा पुरवठा आपल्या भारताकडून होतोय. तर या देशांमध्ये भरपूर मोठ्या प्रमाणात मागणी आहे, फक्त त्याच्यात सातत्य पाहिजे. आपल्याला एक फोन येतोय सर, आपण फोन घेऊयात. विनोद पाटील आपल्याला फोन करतायत जालन्याहून. नमस्कार विनोदजी, कार्यक्रमात स्वागत. आपला प्रश्न आपण विचारावा. सर माझा प्रश्न होता. सर माझा एक प्रश्न होता की शेतकऱ्यांसाठी जे समजा जे कांद्याचे जे वेगवेगळ्या प्रकारचे असतात क्वालिटी क्वांटिटी 60 mm 50 mm जे एक्सपोर्टसाठी फार महत्वाचं मानलं जातो. त्याचं जर मशीन जर मिळालं सर शेतकऱ्यांना तर फार म्हणजे उपयोग होऊ शकतो त्यांना. हो विनोदजी, या संदर्भातील माहिती डॉक्टर काळे सरांनी काही वेळापूर्वी दिली होती. आपण या मशीन संदर्भातील माहिती परत एकदा विनोदजींना सांगूया. स्लाइडवर एक फोटो आपण दाखवतोय. कांदा प्रतवारी करणारं हे जे मशीन आहे त्या संदर्भातील माहिती सर आपल्याला देतील. कांदा प्रतवारी यंत्र हे कांदा लसूण संशोधन संस्थेने तयार केलेलं आहे. तर त्याच्यामध्ये वेगवेगळ्या आकारानुसार कांद्याची प्रतवारी केली जाते. त्यासाठी जे कांदा प्रतवारी यंत्र आहे तर ते तुम्ही कांदा लसूण संशोधन संस्थेला संपर्क करून त्यांच्याकडून तुम्ही मागून घेऊ शकता. तर या पद्धतीने तुम्हाला मिळू शकतं. हो, आता सर कांदा प्रक्रिया उद्योगामध्ये म्हणावी अशी प्रगती आपल्या महाराष्ट्रात म्हणा देशात झालेली नाहीये. याचं काय कारण आहे? यात काय सुधारणा करता येतील? थोडक्यात सांगा. कांदा प्रक्रिया जर म्हटलं तर आपल्याला 2 पद्धतीच्या कांदा प्रक्रिया पाहायला मिळतात. डिहायड्रेशन किंवा निर्जलीकरण उद्योग आहेत तर ते भारतामध्ये तयार झालेले आहेत, पण त्याचं केंद्रीकरण झालेलं आहेत. जर आपण गुजरातमध्ये पाहिलं तर भावनगर जिल्हा आहे, त्याच्यामध्ये महुवा तालुका आहे. त्या एकट्या तालुक्यातच तुम्हाला मोठ्या पद्धतीने डिहायड्रेशन इंडस्ट्रीज पाहायला मिळतात. फोटो दाखवतोय शेतकरी बांधव. तर यामध्ये जर पाहिलं आपण तर कांदा पावडर असेल, कांद्याचे काप असतील, फ्लेक्स म्हणतो त्याला, किंवा IQF म्हणजे गोठवलेले कांद्याचे काप, तर त्याची सुद्धा मागणी मोठ्या प्रमाणात वाढायला लागलेली आहे. कांद्याची पेस्ट असेल किंवा वेगवेगळ्या उत्पादनांमध्ये तुम्ही पोटॅटो चिप्स असेल, केचप असेल, याच्यामध्ये कांद्याची पावडर वापरतात. तर या पद्धतीने तुम्ही हे करू शकता. लहान प्रक्रिया उद्योग जे आहेत कांद्यामधले तर ते तुम्ही स्थानिक बाजारपेठेसाठी वापरू शकता. मग सोलर युनिट आहेत किंवा छोटे छोटे जे महिला समूह आहेत ते या सोलर युनिटचा वापर करून प्रक्रिया करून डिहायड्रेट करून स्थानिक बाजारपेठेंमध्ये पाठवू शकतात. परंतु त्याची जी निर्यात करायची आहे
तर त्याची एक मूल्य साखळी महुवामध्ये भावनगरमध्ये तयार झालेली आहे. तर त्याची सुरुवात 1985-86 पासून सुरुवात झाली आणि 2000 नंतर त्याला वेग आला. बरं. तर त्याच्यामध्ये आत्ता जर पाहिलं आपण 125 ते 30 फॅक्टरीज त्या एकट्या महुवा तालुक्यामध्ये आहेत. त्याला स्टोरेज करण्यासाठी 80 ते 85 कोल्ड स्टोरेजेस ते एकट्या तालुक्यामध्ये आहेत. अच्छा. पण त्या ठिकाणी ती मूल्य साखळी तयार झाली. म्हणजे उत्पादक कांदा, त्या पद्धतीचा कांदा उत्पादन करणारा उत्पादक, त्याला प्रक्रिया करणारे प्रक्रियादार, त्याला निर्यात करणारे निर्यातदार, त्याला स्टोअर करणारे कोल्ड स्टोरेजेस, त्याच्यानंतर त्यांची जी लॉबी आहे, एक्सपोर्ट असोसिएशन आहे त्यांची, ती त्याच ठिकाणी तयार झाली. उद्योग उभा करणारे, ते मशिनरी प्रोव्हाइड करणारे त्याच ठिकाणी आहेत. ही एक व्हॅल्यू चेन तयार झाल्यामुळं त्या ठिकाणी त्याला वेग आला. प्रक्रिया उद्योगाला पण महाराष्ट्रात सगळ्यात जास्त कांदा उत्पादन होऊ नये या ठिकाणी नाही आला. तर ती गरज आता महाराष्ट्राला भासायला लागली. आज जे शेतकरी उत्पादक कंपन्यांचं जाळं तयार व्हायला लागले, तर उत्पादनाच्या पुढे जाऊन प्रक्रिया उद्योगांमध्ये त्यांनी यावं, यासाठी आपल्याला खूप सारे प्रयत्न करणं आणि त्याच्यात नेतृत्व तयार करणं गरजेचं आहे. बरं, मग यासाठी शासनाच्या काही महत्त्वपूर्ण योजना थोडक्यात सांगा का सर? नक्कीच. आता जर पाहिलं आपण तर महाराष्ट्र गव्हर्नमेंटमध्ये स्मार्ट नावाचा एक प्रकल्प आहे. तर त्याच्यामध्ये उत्पादनानंतर काढणी पश्चात तंत्रज्ञान वापरून किंवा प्रोसेसिंगसाठी हे अनुदान दिलं जातं. त्याच्यानंतर प्राईम मिनिस्टर मायक्रो फूड प्रोसेसिंग एंटरप्राइज या नावाची स्कीम आहे. त्याच्यानंतर ऑपरेशन ग्रीन म्हणून 550 करोडचा प्रोजेक्ट आपल्या भारत सरकारचा आहे, की त्यामध्ये आपल्याला प्रक्रिया उद्योगांमध्ये आपल्याला फार मोठ्या प्रमाणात अनुदान शेतकरी उत्पादक कंपनी आणि उद्योगदारांना मिळालं जात आहे. बरोबर. शासनाच्या या प्रक्रिया उद्योगाविषयीच्या योजना शेतकरी बांधवांना लक्षात घ्या. आता कार्यक्रमाची वेळ आपली सर संपत आलेली आहे, पण शेतकरी बांधवांना जाता जाता थोडक्यात संदेश काय तुम्ही द्या? नक्कीच. आपल्याला जर मूल्य साखळी जर सक्षम बनवायची असेल तर त्याच्यात शेतकऱ्यांची भागीदारी वाढवणे फार मोठ्या प्रमाणात गरजेचं आहे. आणि शेतकऱ्यांची भागीदारी जर वाढवायची असेल तर शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या मार्फत शेतकऱ्यांच्या मालकीची आपल्याला मूल्य साखळी तयार करणं गरजेचं आहे. तर त्यासाठी कृषी निविष्ठांपासून त्याच्यावरती प्रक्रिया करणारे उद्योग असतील किंवा त्याची वितरण प्रणाली असेल किंवा त्याची ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी, याला सक्षम नेतृत्व असणं फार गरजेचं आहे. तर शेतकऱ्यांमधूनच हे तरुण नेतृत्व जर पुढं आलं, त्यांच्यात कॅपॅसिटी बिल्डिंग झाली आणि एक चांगल्या पद्धतीची दिशा याला सहकारातून मिळाली तर नक्कीच शेतकरी भागीदारी असणारी मूल्य साखळी कांदा आणि इतर पिकांमध्ये नक्कीच आपल्याला मिळेल आणि ग्राहकाच्या पैशामध्ये शेतकऱ्याचं मूल्य फार चांगल्या पद्धतीने आपल्याला वाढवता येईल. बरोबर. डॉक्टर काळे सरांनी सांगितलेल्या या सगळ्या बाबी ज्या आहेत ते शेतकरी बांधवांना लक्षात घ्या आणि कामाला लागा. समूह पद्धतीने एकत्रित येऊन कांदा पिकासाठीची मूल्य साखळी निर्माण करण्यासाठी आपण सज्ज व्हा. डॉक्टर राजीव काळे सर, आपण कांदा मूल्य साखळी व्यवस्थापन या विषयावरची सविस्तर चर्चा आजच्या या कार्यक्रमात केली आणि शेतकरी बांधवांना मार्गदर्शन केलं. त्याबद्दल मुंबई दूरदर्शनच्या वतीने मी आपले आभार मानतो आणि आपल्याला भावी वाटचालीसाठी शुभेच्छा देतो.